बघा चम्मच नाही तर भाऊनं काढायचा चम्मच केला डायरेक्ट देशी जुगाड. आनंद भाऊ तुम्हाला एक नंबर. यश भाऊ हे बघा कर. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजल्यात दुपारचे 4. यश, आर्यन आणि निवृत्ती आणि ओम आणि मी आम्ही असे 5 जण आलो आज आमच्या आयटीच्या जवळ. आणि आज खूप दिवसानंतर आमचा ब्लॉग पण चालू झाला आणि आमची टीम पण आहे आणि सोबत आम्ही सामान पण आणलं. दाखवतो तुम्हाला आता समोर गेल्यावर काय करणार आहे तिथं. तर केल्या इथं गाड्या वगैरे उभ्या. तर जाणार आहोत आता आम्ही या पाळावर. आणि मित्र आजचं ऊन इतकं भयानक आहे काय सांगू तुम्हाला. आणि आता पावसाळा झाला आहे सुरू आणि मस्त बारीक बारीक गवत पण निघला आहे आणि पहाडाचा व्ह्यू पण मस्त आहे. आणि आज ऊन पण तापत आहे आणि आम्ही घरून निघायच्या आधी तेव्हा ढगं होते, ऊन कमी होतं. आणि हे बघा व्ह्यू किती मस्त आहे इकडचा. टीम पहा कशी चालली आमची एका लाईनीत. हाय आर्यनच्या आधी थांबलेली. हा आमचा निवृत्ती उर्फ निळू. आणि ट्रायपॉड पण आणलं एक मोठंवालं. आणि व्ह्यू बघा किती खतरनाक झाला. आणि बघा इकडून पाणी येते पूर्ण पहाडाचं. आणि चाललो आहे आता आम्ही पहाडाच्या वर म्हणजेच टेकडीवर, कोणी पहाड पण म्हणते. चाललो आता आम्ही बोलत बोलत. आमच्या थैलीत सामान पण आहे सगळं. दाखवतो तुम्हाला माहिती का जाऊन काय करणार आहोत. तर हे बघा आमची टीमला घाई करत आहे, समोरच चालली. आणि हे बघा इकडून पाणी आलं तर पूर्ण खचून गेलं खाली. हे बघा इतक्या दूर आलो पण आम्ही. ते बघा गाड्या किती दूर आहेत. तर मित्र बघू शकता आलो आहे आता अर्ध्या मधात आम्ही. आणि खाली बघा आणि आभाळाचा व्ह्यू पण खतरनाक झाला आहे. आणि टीमचा आता आमची वर. तर मित्र फायनली पोचलो आता आम्ही टेकडीवर. किती दिवसाबाद म्हणजे वर्षाबाद आलो आम्ही डायरेक्ट. आणि डायरेक्ट व्हिडिओ घेऊनच आलो. आणि खतरनाक दम मला वर चढत आलो आम्ही. तर पूर्ण घाम आला आणि ऊन पण जास्त आहे भयानक. पूर्ण मित्र आमचे थकले. तो मागे बघा तिकडे स्नॅप काढायला गेला. बापरे. आणि व्ह्यू पण एकदम खतरनाक झाला इकडचा. आणि आम्ही सध्या पहाडाच्या टोकावर. आणि टीम आहे आमची समोर. टीम चालते थोडी समोर समोर. 5 रुपयाच्या मॅगीसाठी इतके का थोडे. यांना सांगितलं मी व्हिडिओत काय बनवून राहिलो आम्ही. तर 5ची मॅगी 10 का होत. तर मित्र आम्ही बनवणार आज पहाडावर एकदम भयानकवाली मॅगी. आमच्या विदर्भातली मॅगी. आणि व्ह्यू बी खतरनाक झाल्यात पहाडावर. आणि असं आभाळ खतरनाक. तर मित्र फायनली आलो आहे आता आम्ही. एक चांगला स्पॉट पकडला आणि इथं करणार आहोत मॅगी. आर्यन तर डायरेक्ट बॉडी शो दाखवून आला. आणि याले बघा याले पण गरमी होऊ राहिली कारण आभाळ पण इतक्याला भयानक. पूर्ण गरमी होत आहे आम्हाला. पूर्ण घामाजोगी झालो. यानं बघा डायरेक्ट यानं तर शर्ट काढलं इतका घाम होत आहे. आणि इथं सावलीत थांबलो आता. आता इथं तरी बरं वाटत आहे थोडं. आर्यन गरमी होऊ राहिली का. तो बघा आर्यननं डायरेक्ट शर्ट काढला. तो बघा स्वप्नील निळू निवृत्ती 3 नावात बोलले. बसला मस्त इथं. मित्र फायनली पोचलो आता आम्ही एका ठिकाणी. तर हा आमचा गॅस आणि हे आहे आमची मॅगी. आणखी काढण्यात आहे ना. आणि हे बघा इथं लावलं ट्रायपॉड. हे टीम बसली आहे आमची इथं. हे आहे पाण्याची बॉटल. हे आम्ही एक बॉटल आणली स्टीलची. हा एक गंज आणला. आणि यात आहे आमचा गॅस. त्या थैलीवर काही झाकण ठेव म्हणजे ते उडून नाही गेले पाहिजे. बापरे इतका टाईम काढायला. फर्स्ट टाईम आहे आम्ही फर्स्ट टाईम करत आहोत व्हिडिओ म्हणून. भावले जरा टाईम लागत आहे. आणि हे आमचा कॅम्पिंग स्टोव.
बघू शकता हा असा ओपन होते. हा गंज बी वाजू राहिला रे भाई जास्त. तर हा आमचा अशा प्रकारे कॅम्पिंग स्टोव. मित्र फायनली केला आम्ही गॅसचं सेटअप. आणि हा गॅस बोलावला होता आम्ही ऑनलाईन आणि गंज पण आणला. आणि हे मॅगी आमची आणि हे आमची टीम सगळे रेडी आहेत. मित्र फायनली लावला आमचा गॅस आणि हे आमची मॅगी. मी केलं असतंय पण आमचा व्हिडिओग्राफर काही आला नाही आज, कारण शूट काही कोणाला जमत नाही आहे. मला शूट करणं पुरवलं आणि यायला सांगणं पुरवलं. आणि हा एक स्पेशल स्नॅप काढायला आहे, एक जण हे करायला, एक जण कोणाला कोण काय काय करू ते पण नाही समजू राहिलं आम्हाला. हे बघा पाणी गरम व्हायचं राहिलं, टाकली आहे ना मॅगी. इतकी काय होईल काय यार, असं ना गुरु. हे बघा किती कष्ट घेतले झालो होतो, कितके कष्ट घेत आलो आम्ही इथपर्यंत. आणि हे बघा फायनल हे बघा. फायनली मॅगी टाकली आता गंजात आणि चालू आहे शिजवणं. हे बघा हे आजचे शेफ यशभाऊ उमाळे. आणि बघा ह्या मॅगी. हे बघा मॅगीची आतुरतेनं वाट पाहणारे कस्टमर, हॅप्पी कस्टमर आहेत आमचे. तर स्वप्नील भाऊ कसं वाटत आहे तुम्हाला पाहणार आल्यावर? मस्त मस्त मजा येऊ राहिली की नाही आमच्यासोबत? ओम भाऊ तुम्हाला हो, तुम्ही तर झोपायला झाले राजे, डायरेक्ट झोपले. आणि आर्यन भाऊ आहेत सगळ्यात खुश, हे सगळ्यात मदत करू आले. आणि हे खास माणसं आमचे. आणि हे बघा आचारी तेव्हा मॅगी. तर मित्रो फायनली आमची मॅगी अर्धी झाली आहे आता आणि अर्धी बाकी आहे, थोडीशी शिजायची बाकी आहे. आणि सगळेजण वाट पाहू राहिले मॅगी कधी होते. आर्यन तर बघा तोंडाला पाणी सुटू राहिलं डायरेक्ट, त्याच्या मस्त बसला बिचारा पहाडावर. मित्र फायनली आमची मॅगी बनवून झाली आहे रेडी. ते बी 5-10 मिनिट गेले. आणि हे बघा याचे फोटोज काढून झालं आणखी. तर इथं ठेवली आम्ही मॅगी. हे बघा हे आमचं सामान. असा काढला निघते का? आणि हे बघा याचं फोटो काढायची धूम चालू आहे. अरे तुम्ही फोटोशूटला आले का? हे बघा फोटोशूट चालू आहे. आणि मित्र इकडे बघा व्ह्यू किती खतरनाक झाला, एकदम भयंकरवाला व्ह्यू व्हायला. आणि हे बघा असे एकदम आभाळ पण पाहायला मजा येते इथून. आणि इकडे पूर्ण खाली जंगलच झालेला आहे. आणि आणखी काही दिवसानंतर पूर्ण हिरवगार होऊन जाणार आहे इकडे. आला आता मॅगीचा गंज इकडे. आता होणार आहे मॅगी वाटप. आणि आर्यन आणलं का प्लेटा, वाजू नको रे, थांब रे. बघा मॅगीचा वाटप होणार आहे आता. दे ना त्या पुऱ्या प्लेटा काढणं आपापल्या. बापरे, अरे तुमच्यासाठी आलो आम्ही फक्त व्हिडिओ काढायला. तर बघू शकता आम्ही फक्त या टीमसाठी चालू व्हिडिओ काढायसाठी, या दोघा तिघासाठी. यायच्यासाठी स्पेशल मॅगी घेऊन आलो. आमचा ब्लॉग बॉल बनवत होता एक. तर खूप वेळ लागला मॅगी बनायला, कारण हवा होती. तरी बनली लवकर मॅगी. आणि आता देता यश आर्यनला. आणि याची धूम बघा काय, फक्त हा व्हिडिओज काढत आहे बघा. फोटो किती क्लिअर काढला पाहून, एकदम खतरनाक वाला. हाही येणार आहे काही दिवसानंतर, आपला व्हिडिओग्राफर करून टाकू याले, कॅमेरामन. आणि व्ह्यू पण बघा किती मस्त झाला. आणि हे बघा भरे प्लेटा. आणि हे बघा सेल्फी किती काढत रे फोटो. आणि हे बघा आर्यननं प्लेटा किती खतरनाक आणल्या. तर मित्र फायनली हे बघा मॅगी रेडी झालेली आहे. आणि ह्या पहाडाचा व्ह्यू किती खतरनाक आहे. आणि त्यात आम्ही मॅगी खाता मस्त बढियापैकी एकदम ह्या मॅगी. तर करणार आता टेस्ट खतरनाक. आणि आमचा आर्यन तर भिडला पण भाई, बघा हे प्लेट ठेवली इथं. तर आर्यन कशी आहे टेस्ट? एक नंबर झाली, स्वादिष्ट. तर बघू शकता आर्यन 2 प्लेटा घेतल्या. दोन्ही काय दोन्ही यातली खाल्लीच चालते. आणि हे बघा हे तर फोटोशूटच चालू आहे यांचा किती वेळचा. अरे झालं नाही का फोटो काढणं? झाला क्लिअर झाला
बघा फोटो किती मस्त काढला, क्लिअर काढला, एकदम क्लिअर. हा इकडे बाहेर आहे. आणि बघा निळू काढत आता सेल्फी. निघली का नाही बघा सेल्फीसाठी. खतरनाक वाली पोज देऊ राहिले सगळेजण सेल्फीसाठी. आणि बघा इकडून आभाळ किती आलेला आहे. ओ भाई साहेब. मित्र फायनली आहे आमची मॅगी. तर बघू शकता आता ट्रायल करून कशी लागते. तर एक नंबर खतरनाक एकदम चवीची मॅगी झालेली आहे. आणि तुम्ही पण असे मित्रासोबत फिरा. नाही बाहेर तर नका जाऊ पण कमीत कमी आपल्या जंगलात तरी फिराय. तर यार आमचे स्वप्नील भाऊ बघा चम्मच नाही तर भाऊनं काढायचा चम्मच केला डायरेक्ट. देशी जुगाड. स्वप्नील भाऊ कशी आहे एकदम टेस्ट काही सांगा रिव्ह्यू द्या. एकच नंबर. एक नंबर झाली. तर घेणार आहोत आता. ओम भाऊ सांगा कशी झाली. एक नंबर. एक नंबर. आवडली मॅगी. आर्यन भाऊ तुम्हाला. एक नंबर. यश भाऊ पडणारा मी हे बघा करणारा असा आहे आणि हाच गंजत खवराला रे बा. हे पा. चमचाले का एक नंबर. आणि हे बघा याची स्टाईल थोडी वेगळी आहे कारण चम्मच नव्हता एक. तसा आमचा दोघा तिघा प्लॅन होता पण दोघं आम्ही शिल्लक आलो. बघा भाऊ डायरेक्ट काडी घेतली झाडाची तोडून आणि घेऊन आले भाऊ मस्त एकदम आस्वाद गैरा. तर मित्र फायनली आता मॅगी वगैरे खाणं झालेली आहे आणि हे दोघं तिघं जण चालू आहे यांची खाणं मॅगी. तर तुम्ही पण असं फिरा थोडं गावाच्या बाहेर म्हणजे बाकीच्या इकडे नका जाऊ. तर हे आमची एकदम लो बजेट ट्रिप होती फक्त. आणि 5 जण आम्ही वेळेवर 3 जण येऊ राहिलो पण 2 जण वाढले आणि आलो मग इथं पहाडावर डायरेक्ट आमच्या गावाच्या जवळ. आणि हा वेळेवर येणारा फक्त आमचा निळू आहे. डायरेक्ट नाव सांगत हा ते बसून आहे मस्त आहे बघा. अजून 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 चालूच आहे भाऊचं खाणं. आणि मजा आली एकदम खतरनाकवाली. आता सध्याच गेलं एक तिकडून हरिण दाखवू शकत असू तुम्हाला पण ते गेलं डायरेक्ट जंगलात. तर मित्र फायनली झाली आहे मॅगी वगैरे खाणं झाली आहे आणि केलं आहे आता आम्ही पॅकअप वगैरे. हे बघा हे टाकलं थैलीत सामान. अरे टाक सामान चाल. आणि हे बघा ट्रायपॉड बी लावलं जमा करून. पहा काय ते खाल्लं बिन कष्ट. अरे कष्ट तर करावंच लागतील ना. तर चाललो आता आम्ही समोर. आणि बाकी काही असो पण मजा आलीच. हे आले होते 4 जण सोबत करू लागलो मस्त मॅगी केली आणि खाल्ली. पण आमचा फर्स्ट टाइम ब्लॉग होता असा मॅगीचा. थोडा जर काही वाटलं असेल तुम्हाला तर कमेंट करून सांगायत काय वाटलं. कारण आम्ही एकदम असं वेळेवर बनवलं हे. तर आता पाणी पावसाचे दिवस आहेत कधीच असं आबाळ वगैरे थांबलेलं नसते पण आम्ही एकदम वेळेवर बनवला आणि लगेच निघलो. आणि त्यात 2 जण पण वाढले होते. तसं आम्ही 3घाचाच प्लॅन होता आमचा याचा. आणि मग 5 जण आलो आणि फायनली मॅगी वगैरे खाणं झाली आमची. आणि काही पहाडावर बघा ऊन दिसते आणि काही इकडे सावली दिसत आहे. हे बघा इकडे सावली आहे आणि इकडे ऊन आहे या पहाडावर. आणि ढगा बघा किती मस्त दिसत आहे एकदम खतरनाक वाले. आणि हे बघा टीम किती दूर आहे आमची. आणि मित्र आपले ब्लॉग पण खूप दिवस झाले बंद होते म्हणून आम्हाला वाटलं काही ना काही टाका आपल्या चॅनलवर आणि असं चालू ठेवा कंटिन्यू. आणि नंतरचा ब्लॉग पण येणार आहे आता काही दिवसानंतर. आणि ब्लॉग पण डेली येणार आहे आता. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका फटकन. आता चाललो आहे आपण इथं गौतम बुद्धाची इथं मूर्ती बसवलेली आहे या पहाडावरती. ते पण दाखवतो तुम्हाला आता समोर बघू शकता. इथं मस्त गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे इथं. आणि हा बघा मस्त निळ्या कलरचा इथं झेंडा पण लावलेला आहे. आणि इथचा व्ह्यू पण खतरनाक आहे. आणि हे बघा हे आहे तलाव आमच्या गावातलं. आणि इकडचा व्ह्यू पण एकदम व्हिडिओमध्ये जो व्ह्यू पाहता तुम्ही तर हा वेगळा दिसते. आणि रिअलमध्ये जे पाहण्यात मजा आहे वेगळीच एकदम खतरनाकवाली. ते मजा थोडी वेगळीच येते रिअलमध्ये पाहण्यात. कारण रिअलमध्ये डोळ्याला असं पाहायला भेटते एकदम व्ह्यू खतरनाक. कारण असे ढगं आणि आपण पण वराव आणि हवा पण भेटते अशी एकदम चांगलं वाटते. एकदम पहाडावर आलं की खतरनाक व्ह्यू आहे. आणि काही काही ठिकाणी पण असे जे आता बारीक बारीक तणकड आहे झाडा ते पण निघलेले आहेत. आणि काही दिवसानंतर
पूर्ण जंगल जो आहे पूर्ण हिरवगार होणार आहे, तो पण दाखवणार तुम्हाला नंतरचा ब्लॉग. तो येणार आहे आमचा जंगल सफारीचा ब्लॉग, तो नंतर येणार आहे. कारण सध्या झाडं वगैरे काहीच नाही आहेत जंगलामध्ये. ते झाडं वगैरे मोठं झाले की नंतर आम्ही येणार, तो पण ब्लॉग दिसणार आहे तुम्हाला. आणि हे बघा आणखी इथं साधे थांबलेले. आणि मित्र आहे आमच्या गावातला तलाव. तर बघा तलाव पण पूर्ण तर नाही भरला, पण अर्धा थोडा कमी भरलेला आहे. आणि बघा हे पूर्ण पहाडावरचं या एरियातलं पूर्ण पाणी जाते तिकडे. आणि ते बघा जनावरं पाणी पित आहेत तलावात आतमध्ये. आणि नवीन हा दवाखाना बनत आहे आमच्या इथं, सरकारी हॉस्पिटल चांगलं मोठं आहे. आणि इकडे आहेत काही लोकांचे वावरं आणि इकडे आहे पूर्ण जंगलचा एरिया. हे बघा आणखी काही जे झाडं आहेत ते पूर्ण हिरवं होत चाललं आहे, खाली काही वाढलेलं आहेत. आणि आणखी पाऊस पडला की नंतर आणखी हिरवगार होऊन जाते सगळं. हा आला ओम, तर कसं वाटायचं इकडे आल्यावर? एक नंबर व्ह्यू कसा इकडचा? खतरनाक. आणि हे बघा बायानं काय आणला हाती. कार व्ह्यू कसा आईचा? आवडला का? ते काय आणला हाती? कुठे सापडलं रे? हे बघा काय रिकामे कामं करतात. मजा आली ना? मॅगी कशी वाटली? लय मस्त टेस्टी. टेस्टी. आता परत कधी येशील डबल? परत आता येऊ आपण 2-4 दिवसांनी. 2-4 दिवसानं? बरं चालते. हा जंगल हिरो झाला की पूर्ण. आता सध्या पाणी पडल्यानंतर की चालते ना? पाणी कमी पडलं प्याले? बॉटलीतलं बरोबर फुललं ना? तर आर्यनची सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती या ब्लॉगला यासाठी. बघा 2 दिवस झाले तो म्हणत होता की चला आहे बा, थैली आहे भाऊच्या हाती. एक थैली कुठे आहे रे? एक आहे मागे तिकडे. तर मित्र फायनली झालं आहे आमचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही इथून. आणि आता जाणार आहोत आम्ही डायरेक्ट घरी. तर आली आमची गँग पण आली समोर आणि चाललो आहे आता आम्ही. तर हे बघा आर्यन काय करूला इकडे निंबाचा पाला. काय रे ते तसं झिंगाला हो खेळत आहे गडी. आणि हे बघा निंबाचं झाड किती हिरवगार झाला. नाही रे हो, हे थैला कोण गेला? आर्यन चालेल लवकर. स्पीकर न्यायला पुरला असं तुला नाचालय. तर मित्र फायनली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मागे कोणीच नाही, गँग गेली पूर्ण आमची समोर. हे बघा पूर्ण गेले पण खाली, कुकडच्या कुकडून चालले. आणि इथला व्ह्यू बघा काय खतरनाक आहे एकदम. आणि रस्ता पण एकदम डेंजर आहे, पूर्ण गोटे आहेत बघा, पूर्ण गोटे आहेत आणि झाडं पण आहेत. आणखी काही दिवसानंतर जर पाणी पडलं इकडे की खतरनाक रस्ता होता एकदम, पूर्ण गोटे लागत आहेत. आरामात चाल आहे तेच दाखव ट्रायपॉड माझं. आणि रस्ते पण एकदम खतरनाक आहेत कारण पाऊस आला आणि पूर्ण माती गेली इथची पाण्यानं वाहून खाली. आणि रस्ता पण एकदम डेंजरस आहे. आणि आता गेलं ऊन आणि मस्त शान आली आणि आभाळ पण आहे एकदम डेंजर. असं वाटतं की इथंच राहा, मस्त करमू राहिलं इथं. आणि हवा गिवा आणि व्ह्यू पण एकदम मस्त झालेला आहे आणि करमून राहिलं इथं आता. कारण मग अशी तरी ऊन होतं, आता ऊन काही तपत नाही आहे. तर आलो समजा आम्ही आता अर्ध्यात आणि आणखी अर्ध जायचं बाकी आहे गाडीच्या जवळ. आणि हे बघा चौघं सोबतच आहे ते. तर फायनली आलो आता पहाडाच्या खाली, म्हणजेच आपल्या काय म्हणतात रे टेकडीच्या खाली आलो आहे. काय म्हणू लागते? हिल्सच्या पायथ्याशी आलो खाली. आणि हे बघा आमचे 2 जवान हे रेडीच आहेत, 9 जवान. हे बघा थैल्या गेल्या लटकल्या गाडीला आता. आणि आता चालू आहे घाई घरी जायसाठी. आणि बघा या पहाडावर गेलो होतो आम्ही डायरेक्ट टॉपवर. आणि इकडे आबाळ बघा किती खतरनाक गेला आता. तर फायनली चाललो आहे आता आम्ही घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आणखी अशाच एखाद्या व्हिडिओत.